विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मग प्रचारादरम्यान जाहीर सभांमध्ये महाविकास आघाडीकडून दावा करण्यात आला होता की निकाल लागल्यानंतर ते लवकरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करतील आणि शपथविधीही पार पाडतील, तेही 1 ते 2 दिवसात। मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागेल आणि विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून जागा मिळवता येईल का, यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांची कामगिरी ही निराशाजनक राहिली आहे। त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदासाठी अपेक्षित असं असलेलं संख्याबळ देखील त्यांना मिळवता आलेलं नाही। महायुतीने 237 जागांवर विजय मिळवलाय, तर महाविकास आघाडीला 50 जागा सुद्धा मिळवता आल्या नाहीयेत। एका पक्षाला विरोधी पक्षनेते पदासाठी 29 जागा जिंकणं आवश्यक असतं, पण विरोधकांमध्ये तीनही पक्षांकडे कोणाकडेच इतक्या जागा नाहीयेत। मात्र आता सध्याच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक भूमिका मांडली आणि त्यात ते म्हणतात काय की विरोधकांना देखील बोलण्याची संधी दिली जाईल। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे। आज आहे 13 डिसेंबर आणि 16 डिसेंबर पासून दिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते। या दोन्ही मधला अंतर निश्चितच फार कमी आहे आणि अजून देखील विरोधी पक्षनेते पदावरून गोंधळ चालूच आहे। विरोधी पक्षनेते पद ठाकरे शिवसेनेला मिळणार की काँग्रेसला की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, या सर्व गोष्टींचाच आढावा घेणार आहोत आपण आजच्या #राजकारणाच्या एपिसोडच्या माध्यमातून। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 237 जागांवर यश मिळवता आलंय, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 पर्यंतचा आकडाही गाठता आलेला नाही। तसंच महाविकास आघाडीमधील तीनही प्रमुख पक्षांना 29चा देखील आकडा गाठता आलेला नाही। त्यामुळे तीनही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरलेला नाही। त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता पद असेल की नाही अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत। दरम्यान हिवाळी अधिवेशनाला अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेवल्यात आणि अशातच महाविकास आघाडीकडून अद्याप विरोधी पक्षनेता पदासाठी अर्ज दाखलच झालेला नाही। असं असलं तरी विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे। असा प्रस्ताव माझ्याकडे यायला पाहिजे। असा प्रस्ताव अध्यक्षांकडे आल्यानंतर या संदर्भात जे नियम आहेत आणि या विषयात ज्या आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल। विरोधकांना त्यांची भूमिका मांडायची योग्य संधी आणि वेळ दिला जाणार। त्यामुळे आपण आणि सर्व जनतेने या संदर्भात निश्चिंत राहावं। विधानसभेचा अध्यक्ष म्हणून येणाऱ्या काळात न्यायबुद्धीने निश्चितपणे काम होईल। विधानसभा अध्यक्षांनी काय स्पष्ट केलंय तर त्यांची मुख्य ध्येय काय आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या बैठका अत्यंत व्यवस्थितपणे आणि प्रभावीपणे चालव्यात। त्यांच्या मते विधानसभेचा एकही मिनिट वाया जाऊ नये आणि प्रत्येक क्षण लोकांच्या हितासाठी तर सकारात्मक चर्चेसाठी वापरला जावा। याच सर्व उद्देशाने ते विरोधक आणि सत्तारूढ पक्षांना एकत्र आणून काम करण्यास उत्सुक आहेत। गेल्या 2.5 वर्षांपासून दोन्ही बाजूंचं सहकार्य मिळाल्यामुळे राहुल नार्वेकर यांनी यशस्वीरित्या विधानसभेचं कामकाज पार पाडू शकलं, असं त्यांनी त्यांच्या या विधानामध्ये बोललं। विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांकडून आवश्यक संख्याबळ नाहीये, त्यामुळे अर्थातच विधानसभा अध्यक्ष हे विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केलंय। मात्र विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीच्या गटात अजूनही एकमत होताना दिसून येत नाही आणि त्यामुळेच रस्सीखेच सुरू आहे। विरोधी पक्षांसाठी आवश्यक असणारं संख्याबळ हे विरोधी पक्षाकडे अजून सुद्धा नाहीये। विरोधी पक्षासाठी एकूण सदस्यांच्या संख्यांमधून 10% जागा एका पक्षाला मिळणं हे आवश्यक असतं। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे असल्याने विधानसभेतील या पदासाठी शिवसेना तसेच विरोधी पक्ष नेत्यांमधून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी दावा करू शकते, परंतु राष्ट्रवादीकडे सर्वात कमी म्हणजेच 10 असं संख्याबळ आहे। तर
काँग्रेसकडे यापूर्वी हे पद होतं, त्यामुळे सध्याच्या स्थितीत आघाडीमधून सर्वाधिक सदस्य संख्या म्हणजे 20 असलेला शिवसेना ठाकरे गट या पदासाठी आग्रह ठरू शकतो. 2 दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. परंपरेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विधानसभेच्या विरोधी पक्षाच्या नेत्याच्या निवासस्थानी विरोधकांची एक पत्रकार परिषद होते. त्यासाठी नागपुरात त्यांच्या बंगल्यावर मंडप उभारणी करण्यात आली आहे. मात्र नेताच निश्चित नसल्याने यावेळी विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेत्याच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. संख्याबळाचा निकष असला तरी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात म्हणजेच 1986 ते 1990 या काळात पुरेसे संख्याबळ नसताना देखील जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पक्ष नेतेपद सोपवण्यात आलं होतं आणि यंदा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 आमदार निवडून आले. दरम्यान राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये येत्या 16 ते 21 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन होणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित 288 आमदारांना प्रथमच डिजिटल आसन व्यवस्था मिळणार आहे. तर अधिवेशनाच्या अनुषंगाने विधान भवन परिसरातील तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे आणि यावेळेस विशेष म्हणजे 78 नवीन आमदार असून ते पहिल्यांदाच विधानसभेत येणार आहेत. त्यात भाजपचे 33, शिंदे सेनेचे 14, तर शरद पवार गटाचे 8, ठाकरे गटाचे 10, काँग्रेसचे 6, राष्ट्रवादीचे 4 आणि इतरचे 3 आमदार यांचा समावेश असणार आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी 29 आमदारांचं संख्याबळ असतं आणि तेवढं संख्याबळ कोणत्याच विरोधी पक्षनेत्याकडे नाहीये. महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्वीच आघाडी असल्याने तीनही पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्षनेते पदावर दावा करू शकतात. तर विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त विधानसभाच्या अध्यक्षांना असतो. म्हणून यावर आता अंतिम निर्णय काय असेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. तत्पूर्वी आजच्या हॅशटॅग राजकारणाच्या भागात इथेच थांबवत भेटू पुढील भागात एका नवीन राजकीय घडामोडीसह. पाहत रहा न्यूज अँकर.